यस फक्त दोन टीम्स प्रकाश 11 आणि स्वराज्य 11 पिच वरती राहा आणि बाकीचे सर्व खेळाडू जे आहेत सर्कलच्या गोल राहायचंय. गॅप गॅप सोडा, पूर्ण गोल सर्कल झाल्या पाहिजे. चांगलं वाटेल ते कॅमेऱ्यामध्ये ती कैद केली जाईल. मस्त अतिशय चांगलं. आणि इथे चला पूर्ण गोल करा. समोरच्या दिशेला देखील या. चला सर्कलच्या आतमध्ये सर्व राहिले. सर्वांना विनंती आहे आपल्या डोक्यावरच्या टोप्या खाली ठेवायच्या. सर्वांना विनंती करेन मी की राष्ट्रगीत घेतोय आपण. सर्वांनी उभं राहायचंय आणि आपल्या डोक्यावरच्या टोप्या खाली ठेवायच्यात. प्रेट विश्राम, प्रेट सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. गणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. बाकी वंदे. चला दोन्ही संघादरम्यान इथे मात्र दोन्ही संघादरम्यान नाणेफेकी करून घ्यायचे विनंती असेल. शेवटचा सामना आपल्या भेटीला प्रकाश 11 आणि त्यांच्या समवेत टीम असेल स्वराज्य 11 संघ. दोन्ही संघादरम्यान यस स्वराज्य 11 संघाने नाणेफेकी जिंकले आणि क्षणाचा निर्णय घेतला गेलाय. आमंत्रित केलंय प्रकाश 11 संघाला फलंदाजीसाठी. चला इथे विचार केला तर शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यामध्ये पाहावं लागेल चला बाकीचे एक्स्ट्रा प्लेयर मैदानाच्या बाहेर व्हायचे सर्वांनी. तीन वरचा सामना असेल.
चला अय सुन्या, अरे त्या घेऊन ये तिकडूनचा कचरा बिचरा तिथं ठेवून आलाय. चला इथे सामन्याला होईल सुरुवात. नाणेफेकी जिंकली स्वराज्य 11 संघाने आणि प्रथम क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतला गेलाय. आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी प्रकाश 11 संघाला आणि प्रकाश 11 संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. या स्ट्राइक एंड बत्ती आकाश, नॉन स्ट्राइक एंड बत्ती युवराज. गोलंदाजी ट्रॅक वरती रमेश. पहिला चेंडू आणि इथे पंचाने आमच्याकडे डिसिजन दिलं गेलं. इथे पहिला चेंडू स्क्वेअरचा मारा अवांतर धाबेन. इथे प्रकाश 11 संघाचं खातं खोलत असताना एक धाव धाफलकावरती अकाउंट ओपन झालंय. आहा यावेळेस लबर बंडी लेबरी. पहिला जरूर चेंडू खराब होता, मात्र यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस अजून एक खराब चेंडू. स्क्वेअरचा मारा अवांतर धावेने धावफलक 2 धाब्यांवरती जाऊन पोहोचलाय. येस मोरा ग्रुप कामतपाडा यांसकडून आकाश साठी चौकार षटकारासाठी हॅट्रिक साठी एक सिंगल साठी का, तर चौकार तर पाहायला मिळाला इथे आकाशच्या बॅट मधून. इथून पुढं यस नक्कीच चौकार षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. यस आकाशसाठी ते पारितोषिक लागले गेले यापुढे आणि पारितोषिक आमच्याकडे जमा देखील झालंय. नो चेंडू. इथे मात्र गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. या पुढील चेंडू असेल फ्री हिट फलंदाज आकाशसाठी. ओहो यावेळेस कमालीचा फटका. चेंडू सीमा पार. यावेळेस आकाशच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला आणि 100 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. मोरा ग्रुप कामतपाडा यांकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झाले आकाशसाठी. येणार नाहीये. सामना कुठला टीम जिंकेल विचार आता धोक्याची घंटा. इथे 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 धोक्याची घंटा होती, वाजता वाजता राहिले. इथे मात्र पंच तटस्थ. त्या दरम्यान एक सिंगल झाली आहे कंप्लीट. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक फटका फसलाय. इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडू खाली येणार. युवराज बॅक टू पवेलियन. पहिला हादरा दिला जातोय टीम प्रकाश 11 संघाला. डीजे
यावेळेस क्रॉस द लाईन फटका, इथे फटका सक्सेसफुल झालाय. चेंडू जाऊन पोहोचलाय लॉंग लेग रिजन मध्ये. चेंडूवरती मिळतील 4 धाबा. या 4 धाब्याने धावफलक पुढे सरसावला जातोय. 18 धाबा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं संपलंय. आपण फबल लागेल. अजितला पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस इथे चुका झाल्यात. चुकीचा थ्रो इथं पाहायला मिळाला आणि त्यावरती मात्र 2 धाबा कंप्लीट झाल्यात. इथे मात्र 2 धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना 20 धाबा धावफलकावरती. आणि नो चेंडू इथे मात्र पंचांनी घोषित केलाय. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. फलंदाज विशालसाठी पाहावं लागेल. विशालला मात्र आता फ्री हिटचा पूर्णपणे फायदा घ्यावा लागेल. फायदा तर घेतलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे इथे मात्र. ओय ओय अरे यो गाडी काय संघ मालक स्वतः थोडासा मेहनत करताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पक्का लोळून जा वहिनी अशा तुला धुईल. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक होता. 2 धाबा कंप्लीट झाले. 2 धाब्याने धावफलक 24 धाबा धावफलकावरती. यावेळेस फटका चांगला आहे. ताकद तितकीच न जाकत. चेंडू आउट पार. यावेळेस विशालच्या बॅट मधून हा फटका आलाय. चेंडू जाणार सीमा पार. षटकार. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. कमालीचं षटक. इथे मात्र विचार केला तर मागच्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं असतं मात्र फ्री हिट चेंडू होता आणि त्यानंतर मात्र एक दमदार षटकार देखील पाहायला मिळाला विशालच्या बॅटमधून. आणि यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक करत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अजित. इथे फटका फसलाय. चेंडू खाली एष्टी रक्षक आणि चुका इथे होणार नाहीयेत. इथे विशालला देखील माघारी परतावं लागेल. हद्रा क्रमांक 2 दिला जातोय टीम प्रकाश 11 संघाला. नवीन फलंदाज संतोष. ह्यावेळेस पहिला चेंडू खेळत असताना इथे मात्र षटक क्रमांक 2 संपलंय आणि 2 षटकांती धावफलकाचा विचार केला तर 30 धाबा धावफलकावरती आहेत. चला गोलंदाज थोडासा रणअप घ्या. लवकरात लवकर गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज आणायचंय.
इथे पहिला चेंडू नो आहे. आणि इथे मात्र नो चेंडू. या पुढील चेंडू फ्री हिट असेल. इथे मिस टायमिंग स्ट्रोक. इथे मात्र चेंडू वन बाउन्स होईल. फरार चौकार. येस मंगेश शेठ सावंत आणि तसेच संतोष शेठ पिंपरकर उपस्थित झालेत. कृपया त्यांच्या या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक असं स्वागत आहे. त्यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. त्याचा स्वीकार करावा विनंती असेल. आपण या मुख्य व्यासपीठावरती असं नसतं बा. हो 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 हो, यावेळेस अजून एक मोठा तडाखा. आकाशच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. कमालीचा फटका इथे पाहायला मिळालाय. आकाशच्या बॅट मधून चेंडू मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आउट ऑफ पार. षटकार. या षटकाने धाफलकाचा विचार केला तर 47 धावा धाफलकावरती आहेत. यावेळेस अजून एक मोठा प्रहार. इथे अजून एक मोठा तडाखा. आकाश ब्रँड षटकार. सातत्याने आकाशचे बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपताना पाहायला मिळाली. विचार केला तर पहिला चेंडू नो होता. दुसऱ्यावरती चौकार ठोकला. तिसरा चेंडू षटकार. चौथ्या चेंडूवर देखील षटकार आणि 5व्या चेंडूवर देखील षटकार. म्हणजे अजूनही या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहावं लागेल. धावफलकाचा विचार केला तर 53 धाबा धावफलकावरती आहेत. इथे मिस टायमिंग स्ट्रोक होता मात्र चेंडू थांबणार नाहीये. अजून एक मोठा तडाखा. सलगच्या 4 चेंडूवरती 4 षटकार लगवलेत इथे फलंदाज आकाशने. आणि इथे मात्र शेवटचा चेंडू देखील आउट ऑफ पार. इथे षटक क्रमांक षटकांती 65 धाबा धाफलकावरती आणि 66 धाबांचं टार्गेट आहे.
तर आकाशसाठी इथे पारितोषिक आलंय. ज्याने 5 षटकार ठोकले होते त्याच्यासाठी प्रसाद गाबंडा यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालाय. यावेळेस 66 धाबांचं टार्गेट आहे. गोलंदाज ट्रॅकचा विचार केला तर विशाल ते मात्र पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला इथे मात्र भिरकावून देण्याचं काम केलं जाते अजितच्या माध्यमातून. या दरम्यान पहिला चेंडूवरती इथे चौकार ठोकला आहे. विचार केला तर 66 धाबांचं टार्गेट आहे. मोठे फटके खेचून आणावे लागतील ते काम इथे मैदानाच्या आतमध्ये चालू झाले. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. इथे मात्र थोडासा बंबल क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. त्यावरती मात्र जयराम नक्कीच इथे मात्र जयराम हा क्षेत्ररक्षक थोडासा बंबल झाला होता. आणि इथे विचार केला तर स्कोर कार्ड स्थिर 4 धावसंख्या भरती. मात्र यावेळेस एकही धाव घेतली गेली नाहीये. यावेळेस खतरनाक चेंडू. यावेळेस कमालीची गोलंदाजी. इथे मात्र विशालचा निर्धाव चेंडू आलाय. इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटने पुन्हा एकदा इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. विचार केलं तर जरूर थोडंसं बंबल झाला होता. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सातत्याने चेंडूला अडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. तसेच संदेश शेठ सावंत देखील इथे उपस्थित झाले. त्यांचे देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक असं स्वागत आहे. यावेळेस फटका चांगला आहे. इथे मात्र धण्याच्या बॅटमधून इथं पाहायला मिळाला आहे. नक्कीच धनाजीच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. फटका दमदार होता. इथे षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलंय. पहिल्या षटकांती दाबलकाचा विचार केला तर 11 धाबा दाबलकावरती जोडल्या गेल्यात. 66 धाबांचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकांती 11 धाबा दाबलकावरती. ह्या वेळेस निर्धाव चेंडू. गोलंदाज ट्रॅकचा विचार केला तर आकाशला आपण पाहतो या. आणि मी सांगू इच्छितो इथे प्रकाश 11 किंवा स्वराज्य 11 संघ कुणीही जिंकला तरी देखील आपण मैदानामध्ये बिंदास जल्लोष करा. यात मात्र काही शंका नाहीये. ओहो यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवण्याचं काम केलंय. झेल होता. झेल जमिनीला दान झालाय
आता मात्र प्रत्येक षटकामागे भरपूर धाबांची गरज आहे. खऱ्या अर्थाने इथे फटका येणं गरजेचं आहे. मात्र यावेळेस तसं काही घडत नाही आहे. सातत्याने चांगली गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळाली आहे. पहिलं षटक विशाल या गोलंदाजाने हाताळलं होतं. फक्त आणि फक्त 11 धाबा खर्च केल्या आणि यावेळेस आपण आकाशला पाहतोय. यावेळेस खराब चेंडू. पंच सांगत असताना स्क्वेअरचा मारा अवंतर धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना 12 धाबा धावफलकावरती. इथे मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू काले क्षेत्ररक्षक. इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आकाश आला होता. मात्र जयराम सॉरी तिथे क्षेत्ररक्षक तैनात. त्याचा आणि बॉलचा काही एक संपर्क नाहीये. चेंडू डायरेक्ट जाऊन आदळला जमिनीवरती. जमिनीला दाद झाला चेंडू आणि त्या दरम्यान इथे एक धाव कंप्लीट झाली आहे. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. कमालीची गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून आपण पाहतोय. या इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू. या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहावं लागेल शेवटच्या चेंडूवरती धनाजी कुठल्या प्रकारचा फटका खेचून आणेल. आणि इथे मात्र विचार केला तर चुकीची फेकी. इथे षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांचा खेळ इथं संपला जातोय आणि धावफलकाचा विचार केला तर 13 धावा धावफलकावरती. सहा चेंडूवरती 53 धाबांची गरज आहे. म्हणजे पूर्णपणे सामना इथं प्रकाश 11 संघाकडे झुकताना पाहायला मिळेल. एकतर्फी सामना पाहायला मिळाला. हा शेवटचा सामना खऱ्या अर्थाने एक रोमांचक सामना स्थितीमध्ये यायला हवा होता. मात्र तसं काय घडलं नाहीये. भरपूर धाबा बनवल्या होत्या प्रकाश 11 संघाने आणि 66 धाबांचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र यावेळेस अजित आणि धनाजी फक्त आणि फक्त मैदानाच्या आतमध्ये मात्र फटके येत नाही आहेत. स्कोर कार्ड स्थिर आहे 13 या धावसंख्येवरती. यावेळेस अजितच्या बॅटमधून पहिला हल्ला. चेंडू आउट ऑफ पार. इथे मात्र अजित ब्रँड षटकार. हे फटके पहिले येणं गरजेचं होतं. मात्र यावेळेस उशीर झालाय. इथे चेंडू वन बाउन्स होईल फरार. अजून एक दर्जेदार चौकार. ओहो इथे मात्र अडवण्याचा प्रयत्न झाला होता क्षेत्ररक्षकाच्या आबाक्याच्या बाहेर. 3 चेंडूवरती अद्याप विचार केला तर 14 धावा खर्च केल्यात. आणि इथे मात्र आता स्कोर मात्र निर्धाव चेंडूची सांगता.
आणि यावेळेस अजून एक दर्जेदार फटका. इथे चेंडू थांबणार नाहीये. अजितच्या बॅट मधून हा देखील एक अतिशय देखणा फटका. षटकार आलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पूर्णपणे सामना इथे मात्र प्रकाश 11 संघाच्या ताब्यामध्ये, प्रकाश 11 संघाच्या हातामध्ये हा सामना आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. धावांचा विचार केला तर 33 धाब्यांवरती जाऊन पोहोचलं होतं, मात्र फटके येणं गरजेचं होतं पहिले. आता फायदा नाही आहे त्या फटक्यांचा. आणि इथे मात्र विजय होत असताना प्रकाश 11 संघ विजय